नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्याकडे आपला जो धडा आहे त्याचं नाव काय, निबंध लेखन. तर निबंध लेखन कसं लिहायचं किंवा कसं काय करायचं हे तुम्हाला मी या सीझनमध्ये देणार आहे आणि या धडाचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया. बघा, निबंध लिखते समय ध्यान देणे योग्य बात आहे. जेव्हा आपण निबंध लिहितो त्यातून आपल्याला काही जे बातमी आहे ते खूपच प्रमाणे असं आहेत की आपल्याला त्यांचा विचार करायचा की कसा लिहायचा आहे. तर पहिला काय आहे, निबंध की भाषा शुद्ध और वर्तनी की गलतियां नहीं होनी चाहिए. निबंध की भाषा जी आहे शुद्ध आहेत आणि त्यामध्ये वर्तनी यांची गलती नाही तुम्हाला कळलेले पाहिजे आहे. निबंध विषय के अनुसार लिखना चाहिए, आवश्यकता से ज्यादा लंबा नहीं होना चाहिए. जेव्हा तुम्ही निबंध लिहिता त्यातून विषयानुसारही लिहा आणि त्याच्याच बरोबर आवश्यकता आहे तेवढाही लिहा, जास्त लांब नको करूया. तीसरा है, निबंध में कोई बात बार बार नहीं लिखनी चाहिए, उसे 3-4 परिच्छेदों में बांटना चाहिए. आणि निबंध मध्ये कोणताही बात परत परत नाही लिहितं किंवा नाही लिहायचा आणि जे 2-3 आकलन करायचं, परिच्छेद म्हणजे आकलन मध्ये बांटायचं आहे तुम्हाला. चौथा, निबंध का आरंभ, प्रस्तावना और अंत आकर्षक सुंदर होना चाहिए. निबंध जेव्हा आपण लिखतो त्यांचा आरंभ, प्रस्तावना मुलेही तुम्हाला लिहायचं आहे आणि काही आकर्षक सुंदर असा प्रमाणे लिहायचं की जे समोर तुमचा जे निबंध वाचत आहे त्यांना खूपच छान वाटायचं आहे. पाचवा, विचार क्रमानुसार होना चाहिए. आपके जो विचार म्हणजे तुमचे जे विचार जे तुम्ही लिहत आहे त्यामध्ये तुम्हाला क्रमानुसार तुम्हाला लिहायचं आहे. सहावा आहे, निबंध की लिखावट भाषा शैली शुद्ध हो. जेव्हा तुम्ही निबंध लिहत आहे त्यांची भाषा शैली ते शुद्ध होणार आहे किंवा शुद्ध तुम्ही लिहिणार आहे. लिखावट साफ और सुंदर हो. लिखावट जसे तुमची जे रायटिंग आहे किंवा तुम्ही जे लिहत आहे ते खूपच सुंदर आणि छान दिसत राहणार आहे. निबंध लिखने के बाद एक बार पढ़ लेना चाहिए. जेव्हा तुम्ही कुठेही निबंध लिहितात, लिहून झाल्याबद्दल तुम्ही काय करा, त्याला परत वाचून घ्या. कारण की जिथे वेलांटी तुमचा गलत झालेला आहे किंवा कोणताही वाक्य किंवा कोणताही शब्द तुम्हाला असे वाटते की ते गलत आहे, त्यांना परत सुधार करा आणि अगर कोई गलती हो तो उसे सुधार लेनी चाहिए. जसे की मी तुम्हाला सांगते की त्याची जे गलती आहे त्यांना सुधार करायचं आहे. कळाला की नाही निबंध कसा लिहायचा आणि निबंधाबद्दल काय काय होणार आहे किंवा काय काय तुम्हाला करणार आहे. कळाला की नाही सांगा लवकरच. कळालं? चला छान, अजून बघूया. तर 7वां आहे कि निबंध के वाक्य सरल होने चाहिए. त्याचा वाक्य कैसे होणार, सरल. इसमें परिचित शब्द और मुहावरे का उपयोग किया जाए तो निबंध सुंदर बन जाएगा. आणि इथं सरळ वाक्य दिलेले आहे आणि यांचा परिचित काही शब्द मुहावरे बद्दल उपयोग तुम्ही करणार आहे तर निबंध खूपच सुंदर होते. विराम चिन्हों का ध्यान रखना चाहिए आणि तुम्हाला विराम चिन्ह यांचं खूपच महत्व करायचं की हे कुठे ठेवायचं आहे किंवा कुठे करायचं आहे. 8वां तुमचा आहे की विचार में नवीनता म्हणजे विचारमध्ये नवीनता करायचं आणि त्यांची भाषा रोचक व्हायची आहे. 9वां, आत्मकथा के निबंध में उत्तम पुरुषवाचक सर्वनाम में उपयोग बहुत आवश्यक है. जेव्हा आत्मकथा असा निबंध लिहितात त्याबद्दल आपल्याला उत्तम पुरुषवाचक सर्वनाम याचा आवश्यक असतात. यहाँ कुछ निबंध के उदाहरण दिए गए जा रहे हैं, वैसे ही अन्य विषयों पर छात्र निबंध लिख सकते हैं. इथे मी तुम्हाला निबंध दिलेले आहे, 2 निबंध दिलेले आहे, त्यांना मी वाचन पण करणार आणि तुमच्यासाठी गृहकार्यासाठी मी काही तुम्हाला विषय दिलेला आहे त्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, घरी बसून लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर चला बघूया. बघा, पहिला निबंध कोणता आहे तुमचा, मेरी माँ म्हणजे माझी आई. तर काय आहे, कितना प्यारा शब्द है, किती मोठा आणि प्रेमळ शब्द आहे. कोणता, माँ म्हणजे आई. माँ शब्द सुनते ही मन खुश हो जाता है. जेव्हा आपण असं ऐकते की आई हा शब्द जेव्हा आपण ऐकते त्यातून मन म्हणजे आपले जे मन खूपच आनंदी होऊन लागत आहे. मेरी माँ मुझे बहुत अच्छी लगती है. माझी आई मला खूपच छान वाटत आहे. वे भी मुझे बहुत प्यार करती आणि ती पण मला खूपच प्रेम करत आहे हे मला माहित आहे.
मेरी माँ धार्मिक विचारों की है. माझी जी आई है ते खूपच धार्मिक विचाराची आहे. वो बहुत सवेरे उठती है. ते खूपच सकाळीही उठते और नहा धोकर पूजा पाठ करती है आणि उठून काय करते, स्नान करते आणि पूजा पाठ करते. हम स्कूल के लिए तैयार होते हैं और वे हमें हमारे लिए गरम नाश्ता बनाते. जेव्हा आम्ही स्कूल म्हणजे विद्यालयात जाण्यासाठी तयार होते, त्याप्रमाणे तो आम्हाला गरम-गरम नाश्ता बनवून देत आहे. वे बहुत स्वादिष्ट भोजन बनाती है. ते खूपच छान जेवण करतात. माँ को साफ-सफाई बहुत पसंद है आणि माझ्या आईला खूपच साफ-सफाई पसंद आहे. वे घर की हर चीज को सही जगह पर रखती है. ते घराची जी वस्तू आहे त्याला नीट प्रमाणे ठेवते. जे तिथे आहे तिथेही ठेवते. इससे घर साफ-सुथरा दिखाई देता है. याबद्दल जे आमचं जो घर आहे ते खूपच साफ-सुथरा नीट प्रमाणे दिसत आहे. यापर्यंत तुम्हाला कळले आहे ना, तुम्हाला निबंध कसा लिहायचा आहे. कळले की नाही? हो. तर अजून बघूया. चला. बघा, मेरी माँ एक स्कूल में शिक्षिका आहे. माझी आई जी आहे ती एक स्कूलमध्ये म्हणजे एका शाळेमध्ये शिक्षिका आहेत. उनका स्वभाव बहुत अच्छा है आणि त्यांचा व्यवहार खूपच चांगले आहे. वे सबसे मिलजुल कर रहती है. ते लोकांचं मिळून राहत आहे. वे हमेशा सच बोलती है आणि ते खरंच सांगते और दूसरों को भी सच बोलने के लिए कहती है आणि ते पण खरंच सांगते आणि त्यांच्या समोर ते आहेत किंवा आजूबाजूला इकडे-तिकडेला जे पण आहेत त्यांना पण म्हणतात, की अ, सगळ्याप्रमाणे तुम्ही जे गोष्टी आहेत ते स्वतः आणि खरंच सांगायचं, खोटे नाही सांगायचा. मेरी माँ को पुस्तके पढ़ना बहुत शौक है. माझ्या आईला पुस्तक वाचायचा खूपच शौक आहे. वे मुझे बहुत अच्छी-अच्छी कहानियाँ सुनाती. ते मला काय करायचे खूपच छान-छान कहाणी ऐकते व मेरे गृहकार्य में भी मेरी मदत करती है. जेव्हा मी माझ्या गृहकार्यामध्ये कुठेतरी अटकते, ज्याच्या मला नाही माहीत पडते, ते मला मदत करते. यदि मुझसे कोई गलती हो जाती है, तो वो मुझे प्यार से समझाती है. जेव्हा माझी आई मला माझ्या काही गलती होतात त्यांच्यासमोर, ते मला खूपच नीटप्रमाणे प्रेमाने समजून घेते आणि कळवते, की हे गलत झालेलं आहे किंवा तुम्ही गलत केलेले आहे. तर मेरी माँ ज़रूरत के समय पड़ोसी की भी मदत करती है आणि माझी आई जी आहे ते ज्यांना मदत हवे किंवा माझी पड़ोसी हवे कोणी पण आहे त्याचा मदत करते. मेरे दोस्तों के साथ उनका व्यवहार हमेशा स्नेह भरा रहता है. माझे जो दोस्त आहे, जे माझे मित्र आहे त्याबद्दल त्यांचा व्यवहार खूपच स्नेह भरून आलेला आहे किंवा स्नेहत आहे. सभी मेरी माँ की प्रशंसा करते हैं. मेरी माँ जैसी सबकी माँ हो. आणि सगळं जे माझे मित्र आहे किंवा मैत्रीण आहे ते सगळं माझे जे आई आहे त्यांची खूपच प्रशंसा केलेली आहे किंवा करते आणि माझी आई जसे ही सगळ्यांची आई हो असा माझी इच्छा आहे. तर याप्रमाणे आपली जी पहिली निबंध होती माझी आई हे झालेली आहे. तर तुम्हाला कळलं ना, की कशाप्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. कळलं की नाही? हो. तर अजून आहेत का? बघूया. बघा, पालतू पशु गाय. गाय मेरा प्रिय पशु है. इसे हम गौ माता कहते. गाय हा माझे प्रिय पशु आहे आणि यांना आपण गौ माता असं सांगतो. हमारे देश में गाय की पूजा होती है. आमच्या देशावर गायची पूजा होती. गाय एक पालतू पशु है. गाय कशी आहे? एक पालतू पशु आहे. सफेद, काली, लाल, भूरी तथा चितकबरी गई रंगों की गाय होती है. गाय कशी होती? सफेद, पांढरा, काळ्या, लाल आणि भूरी चितकबऱ्या रंगाची गाय असं असतो. गाय बहुत सीधी व सरळ स्वभाव की होती है. गाय जे आहे आमची ते खूपच सीधी आणि सरळ स्वभावाची आहे. गाय घास, भूसा, खली आदि खाती. गाय काय खाते आहे? गाय घास, भूसा, खड़ी आदि खात आहे. त्याचं जेवण असंही आहे. गाय का दूध बहुत गुणकारी होता है. गाय याचं दूध आपल्यासाठी खूपच गुणकारी असतात. इसके दूध से दही, छाछ, मक्खन, घी बनाया जाता है. याच्या दुधात तर काय-काय बनवून जात आहे? दही, छाछ, सक्कन पण म्हणतात आणि मक्खन. मक्खन, घी अशा प्रमाणे काही सारी वस्तू बनवून जात आहे. गाय के दूध से कई प्रकार की मिठाइयाँ बनाई जाती है. गाय यांच्या दुधात कई प्रकारची मिठाई बनवून जात आहे. गाय के गोबर से खाद बनती है. किसानों के लिए गाय बहुत महत्वपूर्ण होती है. गाय याचा गोबरातून काय बनतात? खाद तयार होते आणि किसानासाठी हे खूपच महत्व आहे.
गाय के बछड़े बड़े होकर बैल के रूप में खेती के काम करते. गाय यांचे जे बछडे होते म्हणजे जे मुलं होते त्या काय करते, खेतीचं कामासाठी उपयोग होते. गाय जीवनभर मानव की सेवा करतीये आणि जे गाय आहे ते जीवनपर्यंत त्याची सेवा करतात. कळलं तुम्हाला कसं लिहायचं आहे? हो, तर अजून आहेत बघूया. आता आपल्या समोर तिसरा आलेला आहे. मेरा प्रिय मित्र, माझे प्रिय मित्र. तर इथे मित्र किंवा मैत्रीण पण आपण म्हणाले आहे. तर पहिला काय आहे बघा, मेरे कई मित्र है, माझे खूपच मित्र आहे. इन सब में सलील मुझे सबसे अधिक प्रिय है. या सबड सलील माझा खूपच प्रिय आहे. का? चला बघूया. सलील मेरे घर के पास ही रहता है. सलील माझ्या घराजवळ ही राहतात. हम दोनों का साथ स्कूल जाते, साथ ते साथ खेळते आणि हे माझ्या घराजवळ राहतात आणि आम्ही दोघं स्कूलमध्ये समोर जात आहे. हम पढ़ाई भी साथ में ही करते. आम्ही अभ्यास पण साथ म्हणजे एका बरोबर ही करतात. सलील पढ़ने में है सलील पढ़ने में है, गणित के सवाल वो चुटकी बजाते हल कर लेता है. आणि हा बहुत हुशार मुलगा आहे. गणितचा सवाल जो आहे ते चुटकून मधूनही तयार केलेले जात आहे आणि ते खूपच होशियार मुलगा आहे. सलील के पिता डॉक्टर है तथा उनकी माता जी शिक्षिका है. सलील यांचा जे वडील आहेत ते डॉक्टर आहे आणि त्यांची जी आई आहे ते शिक्षिका आहे. समाज में दोनों का बहुत सम्मान है. समाजातून त्यांचा दोघांचा खूपच सम्मान आहे. सलील बडा होकर इंजिनियर बनना चाहता है आणि ते मोठ्या होऊन काय बनणार आहे? इंजिनियर असा बनणार आहे. यापर्यंत कळलं तुम्हाला? हो. बघा, सलील से मिलने वाले व्यक्ती पहली बार में ही उससे प्रभावित हो जाते. सलील या बरोबर जो पण मिळतात किंवा भेटतात त्याबरोबर त्यांची मैत्रीण खूपच प्रभावित होऊन जात आहे. व बडा सरळ बट तथा मिलनसार लड़का है. ते खूपच चांगला आणि मिलनसार म्हणजे व्यवहारिक मुलगा आहे. अपने से बड़ों का सम्मान करता है तथा साथियों की सहायता करने में सलील का स्वभाव है. ते आपल्या जे मोठे आहेत त्यांचा सन्मान करतात तथा जे त्यांचा मित्र किंवा मैत्रीण आहे त्यांची मदत करतात आणि हा सलीलचा स्वभाव आहे. त्यामुळे लोक त्यांना आवडत आहे. सलील कई खेलों में रुचि लेता है. सलील एक खूपच खेळात करत आहे. फुटबॉल उसका प्रिय खेल है आणि फुटबॉल यांचा प्रिय खेल आहे. विभिन्न विषयों की पुस्तक पढ़ना तथा डाक टिकटों का संग्रह करना उससे शौक है. ते काय करतात, जे वेगवेगळ्या पुस्तक असतात ना त्याला घेऊन येतात आणि त्याला अभ्यास करतात. त्यांना खूपच आवडत आहे आणि जे डाक टिकट आहे त्याला संग्रह करत त्यांना खूपच शौक आहे. समय बर्बाद करना सलील को बिल्कुल पसंद नहीं आणि समय यांना म्हणजे वेळा घालायचा हा त्यांना काहीही पसंद नाही. इसलिए स्कूल तथा आसपास के सभी लड़के उससे मित्रता करना चाहते. सलील जैसा मित्र पाकर मुझे गर्व है. याबद्दल आमच्या ज्या शाळा आहेत त्याचं जे जवळ राहतात आणि विद्यार्थी किंवा शाळेमध्ये जे पण लोक आहेत त्यामध्ये त्यांना मित्रता करायचं आहे आणि सलील हा माझा मित्र आहे. हा मित्र पाहून माझा खूपच गर्व झालेला आहे कारण की ते अभ्यास बी करते, ती खेळते बी, ते स्वतःप्रमाणे कुठे पण राहते आणि त्याचा जे स्वभाव आहे ते खूपच चांगला आहे. त्याबद्दल मला ही खूपच आवडते आणि हा माझा मित्र आहे. हा माझा गर्व पण आहे. तर आपला निबंध 3 मी तुम्हाला दिलेले आहे. त्याचं वाचन पण केले आणि कसा लिहायचा हे पण मी तुम्हाला सांगितले आहे. तर याप्रमाणे मी तुम्हाला गृहकार्य देत आहे. म्हणजे घराचं कार्य म्हणजे घरामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे. तर पहिला तुमचा विषय काय? वसंत ऋतू, दुसरा फलो का राजा आम आणि तिसरा मेरा विद्यालय. वसंत ऋतूमध्ये तुम्ही काय काय पाहते किंवा काय काय होते हे तुम्हाला लिहायचे आहे. फळाचा राजा राम. जंगलात फळाचा राजा आहे. कोण आहे? राम. राम नाही, आम आहे आणि आम बद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आम मध्ये तुम्हाला काय काय भेटतात किंवा काय काय करतात त्याची वृक्ष जे आहे त्याबद्दल तुम्ही काय काय करतात अशा प्रमाणे तुम्हाला लिहायचं आहे. आणि तिसरा जे आहे तुमच्या समोर ते काय आहे? मेरा विद्यालय. तर याबद्दल तुम्ही काय काय पाहते किंवा विद्यालयाला तुम्ही का जाते, तुमचं विद्यालय कसे आहे, किती वर्ग आहे, तुमच्या मैत्रीण किती आहे, त्यामध्ये छात्र किती आहे, शिक्षिका किती आहे, हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. तुम्ही लिहिणार ना? लिहिणार की नाही? सांगा, लवकर सांगा. लिहिणार. तर हा तुमचा गृहकार्य आहे. तुम्हाला घरी बसून लिहायचं आहे. कळलं ना? हो.
तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की निबंध लेखन म्हणजे जे उपयोजित लेखनमध्ये निबंध लेखन आहे, ते कसं लिहायचं आहे, त्याचा कसे प्रकार आहे किंवा आत्मकथनबरोबर कोणत्या शब्दाचा प्रयोग केलेले जाते आणि याबद्दल कसे लिहायचं, त्याची रुची कशी लिहायचं, त्याचे शब्द कसे लिहायचे, त्याचे वाक्य कसे लिहायचं, याप्रमाणे आम्हाला असे भेटतात, की निबंध लिहायचा खूपच छान गोष्टी आहे. त्यांना समजून घ्यायचा, परत-परत लिहायच्या आणि बारं-बारं तेही शब्दाचा प्रयोग नाही करायचा. जेव्हा तुमचा निबंध पूर्ण झाला त्याबरोबर तुम्ही पुन्हा एकदा त्याचं वाचन करायचं, की कुठेतरी गलत झालेला आहेत का? जेव्हा गलत झालेला आहे त्यांना सुधार करायचा आहे. कळलं? हो. धन्यवाद.